नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण क्लास 7 जनरल सायन्स मधील टॉपिक नंबर 13 चेंजेस म्हणजे बदल फिजिकल अँड केमिकल जे भौतिक आणि रासायनिक बदल हा भाग शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. टॉपिकच्या सुरुवातीलाच आपल्याला काही व्हेरियस चेंजेस म्हणजे वेगवेगळे बदल कशा पद्धतीचे असतात त्यातली काही उदाहरणं आपल्याला इथे दिलेली आहेत किंवा इमेजेस दिलेले आहेत आणि ते कोणत्या प्रकारचे बदल आहेत ते आपल्याला ओळखायला सांगितलं, ऑब्झर्व अँड डिस्कस करायला सांगितलं. आपण फक्त इथं नाव आता किंवा सगळे बदल पाहिल्यानंतर आपल्याला हे कळेल. इथं काय दिसतं आपल्याला, दुधाच्या दह्यामध्ये रूपांतर झालेलं आहे म्हणजे कन्व्हर्जन ऑफ मिल्क इन टू योगहर्ट. इथं मेल्टिंग ऑफ आईस म्हणजे बर्फ वितळताना दिसतोय. स्प्राउटिंग अ सीड म्हणजे बीमधून अंकुर येताना बाहेर दिसतोय. बॉइलिंग ऑफ वॉटर पाणी उकळताना दिसतंय. फायरिंग ऑफ फायर क्रॅकर्स म्हणजे फटाके इथं 2 ठिकाणी फुटताना दिसतात आपल्याला. आणि इथे बर्निंग ऑफ वूड म्हणजे लाकूड जळताना दिसत आहे. तर हे चेंजेसची नावं आहेत. हे असे वेगवेगळे चेंज आपल्याला बघायला मिळत असतात. हा भाग आपण आणि घेणार आहोत की कोणत्या प्रकारचे हे चेंज आहेत. बघा, सुरुवातीलाच आपण बघूया टाईप्स ऑफ चेंजेस. प्रकार किती आहेत, बदलांचे प्रकार किती आहेत. तर एकूण 6 प्रकार आहेत. देर आर टोटल 6 टाईप ऑफ चेंजेस. त्यातला हा फर्स्ट आहे आणि प्रत्येक प्रकारामध्ये 2 त्यामध्ये टाईप आहेत म्हणजे पेअर आहेत. जसं की टाईप 1 मध्ये कसं आहे बघा, नॅचरल चेंजेस अँड मॅनमेड चेंजेस म्हणजे नैसर्गिक बदल आणि मानवनिर्मित बदल टाईप 1 मध्ये. टाईप 2 युजफुल चेंजेस, हार्मफुल चेंजेस म्हणजे उपयुक्त बदल आणि हानिकारक बदल. थर्ड आहे स्लो चेंजेस, क्विक ऑर फास्ट चेंजेस म्हणजे सावकाश घडणारे बदल आणि जलद गतीने घडणारे बदल. These are the 3 types. Next 4 type reversible changes, irreversible changes. Okay. Then 5th periodic, non-periodic changes and last pair physical and chemical. तर असे हे 6 पेयर्स आहेत. आपल्याला ही किमान नावं विचारतात व्हॉट आर द टाइप्स ऑफ चेंजेस. तेव्हा ह्या 6 पेयर्स आणि टोटल 12 टाईप आहेत. एकूण 6 जोड्या आहेत, त्यामध्ये 12 आहेत. बघा आता सांगितलं तसं नॅचरल, मॅनमेड, युजफुल, हार्मफुल, स्लो, क्विक. ओके. रिव्हर्सिबल म्हणजे परिवर्तनीय, इरिव्हर्सिबल अपरिवर्तनीय, तो डिटेल आपण घेणारच आहोत. पिरियॉडिक आवर्ती, नॉन पिरियॉडिक अनावर्ती बदल, भौतिक आणि रासायनिक असे हे 6 प्रकार आहेत. त्यातले एक आपण आता 1 बाय 1 शिकणार आहोत. सुरुवातीला नॅचरल अँड मॅनमेड चेंजेस. बघा, नॅचरल चेंजेस म्हणजे नैसर्गिक बदल. आता हे बदल कसे घडत असतात तर आपोआप घडत असतात, स्वतः घडत असतात निसर्गामध्ये, म्हणून त्यांना नॅचरल चेंजेस असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे बदल निसर्गात आपोआप घडतात, स्वतःहून घडतात त्यांना नॅचरल चेंजेस म्हटले. डेफिनेशन ही तशीच आहे. चेंजेस हॅपन ऑफ देअर ओन अकॉर्ड. चेंजेस हॅपन ऑफ देअर ओन अकॉर्ड आर कॉल्ड नॅचरल चेंजेस म्हणजे जे बदल स्वतःहून घडतात किंवा चेंजेस विच आर हॅपन ऑफ देअर ओन अकॉर्ड. ओन अकॉर्ड म्हणजे स्वतःहून घडतात किंवा सोपंही आपल्याला तयार करता येते. चेंजेस हॅपन नॅचरली आर कॉल्ड नॅचरल चेंजेस. नैसर्गिकरित्या जे घडतात त्यांना नॅचरल. जसं की एक्झाम्पल दिले, रायपनिंग ऑफ फ्रूट, एखादं फळ पिकणे हा नैसर्गिक बदल आहे. त्यात कुठलाचाही हस्तक्षेप नसतो निसर्गामध्ये, ते आपोआप होत घटना घडत असते. सो रायपनिंग ऑफ फ्रूट नॅचरल चेंज आहे. स्पॉइलिंग ऑफ मिल्क, दूध नासणे किंवा खराब होणे, हे सुद्धा आपोआप. दुधाची काळजी घेतली नाही व्यवस्थित म्हणजे ते थंड किंवा गरम ठेवलं नाही तर काय होणार आहे तर ते खराब होणार आणि हे आपोआप निसर्गामध्ये घडत असतं. सो अशी अनेक उदाहरणं आहेत, आपल्याला सुद्धा देता येतील. त्याचं इथं मी ॲज प्रमुख अशी 2 उदाहरणं घेतलीत, रायपनिंग ऑफ फ्रूट अँड स्पॉइलिंग ऑफ मिल्क. सेकंड आहे मॅनमेड चेंजेस म्हणजे मानवनिर्मित बदल म्हणजे मनुष्याच्या हस्तक्षेपामुळे किंवा मनुष्य मुद्दामून जे बदल घडवून आणतो त्यांना मानवनिर्मित बदल असं म्हटलं जातं. मग इथं सोपी व्याख्या आहे, चेंजेस मेड बाय मॅन आर कॉल मॅनमेड चेंजेस. मनुष्याकडून. तर आणखी एकदा शब्द आहे डेलिब्रेटली. डेलिब्रेटली म्हणजे मुद्दामून, तोही आपण लिहिला तरी काही हरकत नाही. चेंजेस मेड बाय मॅन कॉल मॅनमेड चेंजेस मानवनिर्मित बदल. मग यामध्ये उदाहरणं बघा, मेकिंग टेबल, चेअर अशा खुर्च्या, टेबल बनवणे, मेकिंग आईस्क्रीम बनवणे व इतर काही जे मेकिंग तयार करणे, मनुष्यानं जे तयार केले ते सर्व काय असणार आहेत, मॅनमेड चेंजेस असणार आहेत. ठीक आहे, हे 2 पहिल्या टाईपमध्ये. सेकंड आहे युजफुल अँड हार्मफुल चेंजेस म्हणजे जे बदल घडल्यानंतर आपल्याला उपयोगी ठरतात त्यांना आपण युजफुल चेंजेस म्हणतो आणि जे बदल घडल्यानंतर आपल्याला नुकसान होतं ते म्हणजे हार्मफुल. मेनी चेंजेस सच ॲज शार्पनिंग अ पेन्सिल, पेन्सिलला शार्प करणे, बेकिंग ब्रेड तयार करणे, कुकिंग फूड अन्न शिजवणे, हे आपल्यासाठी उपयुक्त आहेत, आपल्याला फायद्याचे आहेत, युजफुल आहेत, म्हणून त्यांना युजफुल चेंजेस म्हटलं जातं. मग इथं काय म्हणता येईल, चेंजेस विच आर
ही डेफिनेशन तयार करता येते. चेंजेस विच आर युजफुल टू अस, हे वाक्य बघा, युजफुल टू अस आर कॉल्ड युजफुल चेंजेस, and the changes which are not useful to us or do harm to us, यापैकी एखादं की जे आपल्याला उपयुक्त नाहीत किंवा आपल्याला नुकसान पोचवतात त्यांना आपण हार्मफुल चेंजेस म्हणतो. म्हणजे याच्या डेफिनेशन कशा झाल्या बघा, चेंजेस विच आर युजफुल टू अस नोन ॲज युजफुल चेंजेस, अँड चेंजेस विच आर हार्मफुल ऑर नॉट युजफुल टू अस नोन ॲज हार्मफुल चेंजेस. आता युजफुलमध्ये सांगितलं शार्पनिंग पेन्सिल, बेकिंग ब्रेड, कुकिंग फूड, हे सगळे काय आहेत, यूजफुल आहेत. तसेच हार्मफुल पण चेंजेस आहेत, जसं मग अशा आलं होतं स्पॉइलिंग मिल्क, अन्न म्हणजे दूध खराब होणे हे हार्मफुल चेंज आहे. ब्रेकिंग ग्लास, काच फुटणे हार्मफुल आहे, नुकसान होतं ज्यामध्ये ते हार्मफुल, असे कोणते आपण लिहू शकतो. आणखी इथे दिलेत बघा, यूज युअर ब्रेन पॉवर, व्हॉट काइंड ऑफ चेंज इज फॉलिंग अ ट्री इन अ स्टॉर्म, म्हणजे वादळामध्ये झाड उन्मळून खाली पडणे कोणता चेंज आहे, तर हा हार्मफुल चेंज आहे, म्हणजे आपल्यासाठी उपयुक्त नाही. तसंच तो नॅचरलसुद्धा आहे, आपोआप होतं ना ते, बरोबर आहे ना. झाड उन्मळून पडणे वादळामध्ये ते निसर्गामध्ये घडतं, म्हणून तो नॅचरलसुद्धा आहे पण हार्मफुल आहे, आपल्यासाठी तो उपयुक्त नाही, झाड नुकसान होणे झाडाचं. सेकंड आहे, व्हॉट काइंड ऑफ चेंज इज द कन्व्हर्जन ऑफ मिल्क इन टू योगहर्ट, मिल्क म्हणजे दुधाचे, योगहर्ट म्हणजे दह्यामध्ये रूपांतर होणे, कोणत्या प्रकारचा चेंज आहे, तर तो कसा आहे बघा, यूजफुल चेंज आहे. म्हणजे दह्यामध्ये रूपांतर झालं तर तो काय आहे, यूजफुल आहे, आणि तो मॅनमेड आहे. मॅनमेड म्हणजे मनुष्याकडूनच दुधाचे दह्यामध्ये रूपांतर केलं जातं, सुरुवातीची प्रक्रिया केली जाते आणि नंतर ते आपोआप घडतं, म्हणून तो मॅनमेड. म्हणजे अशी आपल्याला एक्झाम्पल सांगता आले पाहिजेत, यूजफुल अँड हार्मफुल. नेक्स्ट आता फास्ट ऑर क्विक चेंज, जलद गतीने घडणारे, आणि त्याच्या अपोजिट स्लो चेंजेस म्हणजे सावकाश घडणारे. बघा, can you classify the natural and man-made changes you have listed as useful or harmful? ओके, हो, आपल्याला करता येतं. म्हणजे एखादा बदल अनेक प्रकारामध्ये येऊ शकतो, म्हणजे नॅचरल, मॅनमेड, युजफुल, हार्मफुल अशा मध्ये येऊ शकतो. सो फार वी हॅव स्टडीड सर्टन टाइप्स ऑफ चेंजेस. व्हॉट कॅन यू टेल अबाउट टू ऑफ दीज, नेमली बस्टिंग ऑफ अ बलून, बस्टिंग ऑफ अ बलून म्हणजे फुगा फुटणे, ओके, अँड रायपनिंग ऑफ फ्रूट, फळ पिकणे. आता ह्या दोघांमध्ये कशा पद्धतीनं आपण निरीक्षण किंवा विचार करायचा आहे, फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ देअर ड्युरेशन, दॅट इज द टाईम दे टेक टू हॅपन. हे दोन बदल घडण्यासाठी लागणारा वेळेचा विचार करायचा. आता बस्टिंग ऑफ बलून किती वेळ लागतो, क्षणात एखादा फुगा फुटतो, बरोबर आहे. पण रायपनिंग ऑफ फ्रूट, फळ पिकताना मात्र अनेक दिवसांचा, महिन्यांचा कालावधी जावा लागतो, बरोबर. म्हणजे इथे कमी वेळात हा बदल घडतो, म्हणजे बस्टिंग ऑफ बलून लगेच घडतो, म्हणून तो कोणता असणार आहे, फास्ट चेंज किंवा क्विक चेंज असणार आहे. पण रायपनिंग ऑफ फ्रूट काय असणार आहे, स्लो चेंज असणार आहे, कारण तो सावकाश घडतो. द ड्युरेशन ऑफ बस्टिंग ऑफ बलून इज फार शॉर्टर दॅन दॅट ऑफ द रायपनिंग ऑफ फ्रूट, बरोबर आहे. ड्युरेशन म्हणजे कालावधी कमी आहे. सो डेफिनेशन कशी आहे बघा, चेंजेस दॅट टेक प्लेस इन शॉर्ट पिरियड ऑफ टाईम, चेंजेस दॅट टेक प्लेस in a short period of time, changes that take place in short period of time are called fast changes. short period of time म्हणजे अगदी कमी कालावधीत जे बदल घडतात त्यांना आपण फास्ट किंवा क्विक चेंजेस म्हणतो. while changes that take place over a long period of time, म्हणजे जे बदल घडताना बराच काळ लागतो त्यांना आपण काय म्हणणार, स्लो चेंजेस म्हणणार. बघा, चेंजेस दॅट टेक प्लेस इन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाईम, फास्ट चेंज, जसं की बस्टिंग ऑफ बलून आहे. आणखी काय सांगता येईल, लाईटनिंग अ बल्ब आहे, एखादा दिवा लावणे, बरोबर आहे. फायरिंग अ फायर क्रॅकर, फटाका फुटणे, हे फास्ट चेंजेस आहेत. वाईल चेंजेस दॅट टेक प्लेस ओव्हर लॉंग पिरियड ऑफ टाईम, बराच वेळ लागतो, स्लो चेंजेस, जसं की रायपनिंग अ फ्रूट, बरोबर आहे. कुकिंग फूड, अन्न शिजवणे, स्लो चेंज आहे, पटकन होणार नाही, ठेवल्या ठेवल्या लगेच होणार नाही. मिल्क इन टू योगर्ट, दुधाचं दही होणे, स्लो चेंज आहे. असे अनेक, आपल्याला एकच बदल सगळीकडे आपल्याला सांगता येतो की तो कोणकोणत्या गटामध्ये येतो, जसं इथं आता फास्ट अँड स्लो. लक्षात आलं, ह्या इथे डेफिनेशन्स त्याच्या दिलेल्या आहेत. तर पुढचे बघा, महत्त्वाचं आहे, समजावून घ्या. रिव्हर्सिबल अँड इररिव्हर्सिबल चेंजेस. आता मेल्टिंग ऑफ वॅक्स म्हणजे मेण वितळणे. आता मेणाला उष्णता दिली की ते वितळतं. घरी तुम्ही कधीतरी हा प्रयोग करून बघितला असेल, किंवा एखाद्या वेळेस इलेक्ट्रिसिटी करंट कट झाला असेल, म्हणजे लाईट गेली असेल,
तर आपण मेणबत्ती वगैरे लावतो तर त्याचं मेण वितळतं, वितळल्यानंतर ते लिक्विड होतं आणि पुन्हा थंड झालं की पुन्हा ते सॉलिड होतं. पुन्हा त्याला हीट दिली, हीट मिळाली तर पुन्हा ते लिक्विड होतं. म्हणजे मेण वितळणे, मेण त्याला उष्णता मिळाली की ते वितळतं, पुन्हा थंड झालं की घट्ट होतं, पुन्हा ते वितळतं. हा जो बदल आहे मेणाचा, मेणाला आपण काय म्हणतो, वॅक्स म्हणतो. वॅक्स, मेल्टिंग ऑफ वॅक्स, पुन्हा त्याचं वॅक्स तयार होतं, पुन्हा ते वितळतं, पुन्हा वॅक्स, म्हणजे ते वॅक्सच राहतं. ओरिजिनल सॉलिड वॅक्स आपल्याला मिळवता येतं. म्हणजे हा जो बदल आहे तो मागे पुढे घडतो. म्हणजे मेण, वितळलेलं मेण, पुन्हा घट्ट स्वरूपातील मेण, पुन्हा वितळलं, पुन्हा घट्ट स्वरूपातील मेण, असं एका पाठोपाठ एक मागे पुढे हा बदल घडतो. म्हणून याला रिव्हर्सिबल चेंज म्हणतात. रिव्हर्सिबल म्हणजे पाठीमागचा बदल पुन्हा घडवता येतो. बरोबर. जसं की सेकंड एक्झाम्पल आईस देता येईल. बर्फ आहे, बर्फाचं पाणी होतं, पाण्याचा परत बर्फ करता येतो. बरोबर आहे ना. फ्रीजमध्ये फ्रीज केलं आपलं त्याला की परत ते आपल्याला बर्फ मिळतो, पुन्हा त्याचं पाणी होऊ शकतं, पुन्हा त्याचा बर्फ होतो. म्हणजे मेल्टिंग ऑफ वॅक्स किंवा मेल्टिंग ऑफ आईस हे रिव्हर्सिबल चेंज आहेत. मग त्याची डेफिनेशन कशी आहे बघा. चेंजेस दॅट कॅन ऑकर इन फॉरवर्ड रिव्हर्स डायरेक्शन, पुढे मागे, फॉरवर्ड रिव्हर्स डायरेक्शन, अगेन अँड अगेन आर कॉल्ड रिव्हर्सिबल चेंजेस. लक्षात येते. चेंजेस दॅट कॅन ऑकर इन फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन अगेन अँड अगेन, म्हणजे जे बदल घडताना पुढे आणि मागे पुन्हा पुन्हा घडतात त्यांना रिव्हर्सिबल चेंजेस म्हणतात. ओके, लक्षात आलं. चेंजेस दॅट कॅन हॅपन फॉरवर्ड रिव्हर्स डायरेक्शन अगेन अँड अगेन, पुन्हा पुन्हा घडतात, मागे पुढे घडतात, त्यांना रिव्हर्सिबल चेंजेस. या उलट राईप मँगो म्हणजे एखादं फळ पिकलं की पुन्हा त्याचा कच्चा, आता हे आंबा पिकलेला आहे, कच्चा आंबा म्हणजे कैरीमध्ये परत रूपांतर मागे करता येईल का रे? नाही करता येणार. एकदा फळ पिकलं की परमनंट झालं ते, पाठीमागे त्याचा परत कैरी किंवा कच्चं फळ तयार करता येणार नाही. अन्न शिजवलं म्हणजे आता राईस आपण कुकड राईस केला म्हणजे तांदळाचा पासून भात केला तर भाताचे परत तांदूळ करता येतील का? नाही करता येणार. म्हणजे तो एकदाच बदल घडणार, परत मागे पुढे करता येणार नाही. म्हणजे राईप मँगो किंवा कुकिंग फूड हे सगळे कोणते आहेत? इररिव्हर्सिबल चेंजेस आहेत. म्हणजे अपरिवर्तनीय, परत मागे त्यांचा बदल करता येत नाही, हे परमनंट झाले. कॅनॉट बी ट्रान्सफॉर्म बॅक इन टू रॉ मँगो. ओके, सो सेकंड, वूड कॅनॉट बी ऑप्टेन फ्रॉम द ॲश फॉर्म ऑन बर्निंग द वूड. म्हणजे एकदा लाकूड जळालं की त्याची राख तयार होते. ॲश म्हणजे काय? राख तयार होते. पुन्हा त्याचं लाकूड, त्या राखेपासून लाकूड मिळवता येईल का? नाही. म्हणजे याला इररिव्हर्सिबल चेंजेसला आता ही रिव्हर्सिबलची डेफिनेशन आहे. इररिव्हर्सिबलची यामध्येच आपण एकच शब्द वाढवायचा, द चेंजेस दॅट कॅनॉट हॅपन किंवा कॅनॉट ऑकर इन फॉरवर्ड रिव्हर्स डायरेक्शन अगेन अँड अगेन. याची डेफिनेशन कशी आहे? द चेंजेस दॅट कॅन ऑकर आणि कॅनॉट ऑकर म्हणजे बदल मागे पुढे होऊ शकत नाही, त्याला इररिव्हर्सिबल चेंजेस म्हणतात. लक्षात राहील. यामध्येच आपण कॅनॉट वापरलं की इररिव्हर्सिबलची व्याख्या तयार होते आणि त्याचे दोन बदल आपल्याला सांगता येतात. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ टाईप आहे पिरियॉडिक चेंजेस अँड नॉन पिरियॉडिक चेंजेस. म्हणजे आवर्ती बदल आणि अनावर्ती बदल. आता इथे बघा, व्हॉट कम्स आफ्टर डे टाईम, दिवसानंतर काय येते? रात्र येते. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेज आफ्टर सनराईज, सनराईज म्हणजे सूर्योदयानंतर पुढे काय असणार आहे? सूर्यास्त असणार आहे. सनसेट याचा आन्सर असणार. व्हॉट कम्स आफ्टर हाय टाईड इन द सी, हाय टाईड नंतर लो टाईड असणार, म्हणजे भरतीनंतर समुद्रामध्ये ओहोटी येते. बर्ड सिटिंग ऑन अ ट्री फ्लाईज अवे. आता एखादा पक्षी झाडावर बसलेला आहे, तो उडून गेला, परत केव्हा तिथे येऊन बसेल आपल्याला सांगता येईल का? नाही, त्याच्या इच्छेवर आहे, वेळ ठरलेला नाही. फ्लडिंग म्हणजे पूर येणे, एकदा पूर येऊन गेला की परत केव्हा पूर येईल, यावर्षी येईल, पुढच्या वर्षी येईल, आपल्याला निश्चित सांगता येत नाही. मिटिऑर स्ट्रिकिंग अक्रॉस द स्काय म्हणजे अवकाशातली घटना आहे. उल्कापात होणे, आकाशामध्ये एखादा उल्कापात आपल्याला जाताना दिसणे, या घटना पुन्हा केव्हा घडतील सांगता येत नाही. ही 6 उदाहरणं काय सांगतात? पहिल्या 3 उदाहरणांमध्ये दिवसानंतर रात्र, फिक्स टाईम नंतर ही घटना घडणार, दिवसानंतर रात्र. सूर्योदयानंतर सूर्यास्त, ठराविक वेळेनंतर ती घटना घडणारच. हाय टाईडनंतर लो टाईड, भरतीनंतर ओहोटी ठराविक दिवसानंतर येणारच. या बदलांमधला जो कालावधी आहे तो फिक्स आहे.
दोन घटनांच्या मधला. पण इथला जो कालावधी आहे तो फिक्स नाही. एखादा पक्षी उडून गेला परत केव्हा येऊन बसेल फिक्स नाही, कमी जास्त कालावधी असतो. पूर केव्हा परत, दोन पुरांमधलं अंतर आहे, काही वेळेस 1 वर्षाने येईल, काही 2 वर्षाने येईल, हे निश्चित सांगता येईल. म्हणजे इथं जो आहे बदल घडताना 2 बदलांमधील कालावधी फिक्स आहे, म्हणून त्याला पिरियॉडिक, ठराविक कालानंतर तो बदल घडतोच, म्हणून त्याला पिरियॉडिक चेंजेस म्हणतात. डे नाईट, सनराईज सनसेट, हाय टाईड लो टाईड यांना पिरियॉडिक चेंजेस म्हणतात. बघा इथंच उदाहरण आहेत, डे नाईट, सनराईज सनसेट, हाय टाईड लो टाईड, पिरियॉडिक. आणि जे बदल घडताना ठराविक कालावधी नसतो त्या बदलांमध्ये त्यांना नॉन पिरियॉडिक म्हणतात. मग फ्लड आहे किंवा वोल्कॅनो इरप्शन आहे, अर्थक्वेक आहे, ज्वालामुखी आहे, हे पुन्हा पुन्हा घडत असतात, पण त्यांच्यामधला कालावधी फिक्स नाही. On considering the above examples, we find that some changes occur again and again after a definite interval of time. इथं डेफिनेशन दिले बघा. चेंजेस occur again and again after a definite interval of time. म्हणजे जे बदल पुन्हा पुन्हा घडतात, डे नाईट सनराईज पुन्हा पुन्हा घडतात, सूर्योदय सूर्यास्त, आफ्टर अ डिफाईनाइट इंटरवल ऑफ टाईम म्हणजे ठराविक काळानंतर पुन्हा पुन्हा घडतात, त्यांना आपण पिरियॉडिक चेंजेस म्हणतो. बघा, चेंजेस ऑकर अगेन अँड अगेन आफ्टर अ डिफाईनाइट इंटरवल ऑफ टाईम आर कॉल्ड पिरियॉडिक चेंजेस. ओके. ऑन अदर हँड, चेंजेस दॅट कॅनॉट हॅपन आफ्टर डेफिनाइट इंटरवल ऑफ टाईम म्हणजे त्यांचा टाईम जो आहे तो फिक्स नाही, त्यांना आपण नॉन पिरियॉडिक म्हणतो. इथे दिले. ऑन द अदर हँड, इट कॅनॉट बी सेड फॉर शुअर व्हेन सर्टन चेंजेस विल रिक्युअर आफ्टर वन अक्युरन्स म्हणजे एकदा घडून गेल्यानंतर पुन्हा कधी घडेल त्याच्यामधला कालावधी आपल्याला सांगता येत नाही. आता भूकंप आला, एकदा आल्यानंतर पुन्हा केव्हा भूकंप पुन्हा पुन्हा येतात, पण तो पुन्हा केव्हा येईल त्यांच्यामधला कालावधी जसं दिवसा रात्र यांसारखा जसा फिक्स टाईम इथं आहे तसा इथे असू शकत नाही, म्हणून त्यांना नॉन पिरियॉडिक चेंजेस म्हणतात. ओके. मग ही झाली पिरियॉडिक चेंजेसची डेफिनेशन. नॉन पिरियॉडिकची काय असणार आहे? चेंजेस ऑकर अगेन अँड अगेन बट टाईम इंटरवल इज नॉट फिक्स्ड. तिथं काय आपण लावणार? changes that occur again and again but time interval is not fixed, such changes are called non periodic changes. आता इथं काय म्हटलं बघा, which type of change is the change of seasons from summer to rains to winter. आता हा चेंज कोणता आहे? उन्हाळा पावसाळा ते हिवाळा, हा चेंज कोणता आहे? तर पिरियॉडिक चेंज आहे, ठराविक कालावधीनंतर हा घडणार. which hands of a clock show periodic change from 6 AM to 6 PM. म्हणजे कोणता घड्याळातील कोणता काटा 6 सकाळचे 6 ते संध्याकाळचे 6 पिरियॉडिक चेंज आपल्याला दाखवतो. तर कोणकोणते दाखवतात? तर आपल्याला पिरियॉडिक चेंज 6 वाजले ते संध्याकाळचे 6 म्हणजे आपल्या तिथं आवर हँड असणार आहे, तास काटा सकाळचे 6 ते संध्याकाळचे 6. हा कोणता काटा असणार आहे? आवर हँड म्हणजे तास काटा आपल्याला येतं. आणि हाऊ मेनी टाइम्स म्हणजे तास काटा किती वेळ. आता तास काटा काय होणार? सकाळी 6 पासून संध्याकाळी 6 पर्यंत त्याचं एक राऊंड होणार. पण मिनिट हँडसुद्धा येणार आहे, मिनिट हँडसुद्धा तिथे 6 वरून 6 पर्यंत बऱ्याच वेळा त्याचे पिरियॉडिक तिथं ठराविक कालावधीनंतर 6 या अंकावर रिपिटेशन झालेलं असणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला इथं पिरियॉडिकची डेफिनेशन त्याचे एक्झाम्पल, नॉन पिरियॉडिकची डेफिनेशन त्याचे एक्झाम्पल्स एवढं माहीत असलं पाहिजे. आता 6वा प्रकार आहे बघा, महत्त्वाचा आहे, फिजिकल अँड केमिकल चेंजेस म्हणजे भौतिक आणि रासायनिक बदल. या पिक्चरवरून आपल्याला काही प्रश्न विचारलेत. विच ऑफ द चेंजेस शोन इन द पिक्चर अलॉंग साईड आर टेम्पररी. टेम्पररी चेंज कोणते आहेत? आता चेंज कोणकोणते आहेत नेमके आपण माहिती करून घ्या. रायपनिंग अ मँगो, आंबा पिकणे, हा एक चेंज आहे. सेपरेशन ऑफ नेल्स फ्रॉम मिक्सचर ऑफ नेल्स अँड पीसेस ऑफ पेपर बाय मॅग्नेट म्हणजे आता इथं कागदाचे तुकडे आणि लोखंडाचे खिळे आहेत, ते काय केले? त्यातले चुंबकाने कागदात लोखंड वेगळे केले म्हणजे खिळे वेगळे केले. ब्लॉसमिंग ऑफ बर्ड इन टू फ्लॉवर म्हणजे कळीचं फुलांमध्ये रूपांतर झालेलं आहे. मेल्टिंग ऑफ आईस इन टू वॉटर, बर्फ वितळून पाणी झाले. आता टेम्पररी चेंज कोणते आहेत? काय उत्तर असणार आहे? तर सेपरेशन ऑफ नेल्स अँड मेल्टिंग ऑफ आईस इन टू वॉटर हे टेम्पररी चेंज आहेत.
विच ऑफ द चेंजेस आर परमनंट? रायपनिंग रॉ मँगो इंटू रायपन मँगो हा परमनंट चेंज आहे. ब्लॉसमिंग ऑफ बर्ड इंटू फ्लॉवर हा परमनंट चेंज आहे. इन विच ऑफ द चेंजेस डिड द ओरिजिनल मॅटर अंडरगो चेंज? कोणत्या बदलांमध्ये मूळचा पदार्थ सगळा बदलला? रायपनिंग मँगो, ब्लॉसमिंग ऑफ बर्ड यामध्ये मूळचा पदार्थ सगळा बदलला. इन विच डिड द ओरिजिनल मॅटर रिमेन अनचेंज? कशामध्ये मूळचा पदार्थ आहे तसंच राहिला? तर इथे खिळे होते, ते इथं खिळे तसेच आहेत. बदल घडला पण खिळे आहे तसेच आहेत. इथं बर्फ होता, त्याचं फक्त पाणी झाले, पण त्याचं पुन्हा बर्फ होऊ शकतो, म्हणजे हा तात्पुरता घडलेला बदल आहे. सो इन विच ऑफ द चेंजेस वॉज अ न्यू सबस्टन्स विथ न्यू प्रॉपर्टी फॉर्म? तर नवीन पदार्थ कुठे तयार झाला नवीन गुणधर्माचा? तर रायपनिंग अ मँगो इथे हा नवीन न्यू सबस्टन्स तयार झाला बघा. ह्याची प्रॉपर्टी काय? ग्रीन कलर आहे. टेस्ट कशा? कैरीची टेस्ट चव कशी आपल्याला माहिती आहे, पण तोच आंबा पिकल्यानंतर त्याचा रंग बदलला, त्यानंतर चव बदलली, नवीन गुणधर्म तयार झाले, म्हणजे न्यू प्रॉपर्टी असणारा सबस्टन्स तयार झाला. इथे बर्ड आहे, कळी आहे, त्याच्या प्रॉपर्टी वेगळ्या आहेत. फ्लॉवर झाल्यानंतर प्रॉपर्टी वेगळ्या आहेत. म्हणजे या दोन ठिकाणी न्यू सबस्टन्स तयार झाला, न्यू प्रॉपर्टी असणारा. म्हणजे ज्या चेंजेसमध्ये न्यू सबस्टन्स तयार होतो, न्यू प्रॉपर्टी असणारा सबस्टन्स तयार होतो, त्यांना केमिकल चेंजेस म्हणायचं. म्हणजे हे 1 आणि 3 नंबरचा रासायनिक बदल आहेत. आणि ज्या चेंजेसमध्ये ओरिजिनल सबस्टन्स आहे तसाच राहतो, जसं इथे खिळे आहेत तसंच ते खिळे राहिले, इथं पाणी आहे ते पाणी तसंच राहिलं, त्याला आपण फिजिकल चेंज म्हणतो. म्हणजे कोणताही नवीन बदल घडत नाही, मूळचा पदार्थ आहे तसाच राहतो, त्याला फिजिकल चेंज. आणि नवीन पदार्थ तयार होतो त्याला केमिकल चेंज म्हणायचं. ठीक आहे, तेच इथे दिले बघा. इन सम ऑफ द अबोव एक्झाम्पल्स ऑफ चेंजेस द प्रॉपर्टीज ऑफ द ओरिजिनल सबस्टन्सेस रिमेन द सेम, that is their composition remains unchanged, so no new substance is formed. Such change is called physical change. Physical change ची definition काय? Changes in which original substance remains same, मूळचा पदार्थ आहे तसंच राहिला, and no new substance form, नवीन पदार्थ तयार झाला नाही, known as physical change. दोन पार्ट आहेत बघा डेफिनेशनची. Changes in which original substance remains same and no new substance is formed, such changes are called physical changes. त्याला भौतिक बदल म्हणायचं. या उलट the change in which original substance transform into another substance having new and different properties is called chemical change. ज्या चेंजमध्ये मूळचा पदार्थ बदलून नवीन पदार्थ तयार झाला, ज्याचे नवीन गुणधर्म आहेत, त्यांना आपण केमिकल चेंज असं म्हणणार आहोत. ठीक आहे, ह्या दोघांचे डेफिनेशन्स ह्या लिहून घ्यायच्या आहेत, पाठ करायच्या आहेत, त्याची उदाहरणं लक्षात ठेवायची आहेत. आता यामध्ये वॉटर सायकल दिले की जलचक्र हे काय आहे, तर पूर्ण फिजिकल चेंजचा भाग आहे. म्हणजे फॉर्मेशन ऑफ वेपर फ्रॉम लिक्विड इव्हॅपोरेशन. आता फॉर्मेशन ऑफ वेपर बाष्प तयार होते, कशामुळे होते? इव्हॅपोरेशन, बाष्पीभवनामुळे होते. बरोबर आहे का? ड्राइंग ऑफ क्लॉथ्स, फॉर्मेशन ऑफ सॉल्ट फ्रॉम सी वॉटर आर पॉसिबल ड्यू टू इव्हॅपोरेशन. ओले कपडे वाळतात, समुद्राच्या पाण्यापासून मीठ मिळतं, हे सगळं इव्हॅपोरेशनमुळे होतं, म्हणजे त्यातील पाणी निघून गेल्यामुळे होतं. वी हॅव स्टडीड सम प्रोसेस दॅट आर पार्ट ऑफ वॉटर सायकल. जलचक्र म्हणजे वाफ होणे, ढग होणे, पुन्हा ते थंड होऊन पाणी पाऊस पडणे, हे वॉटर सायकल. ओके, डू द ओरिजिनल प्रॉपर्टीज ऑफ वॉटर चेंज ड्युरिंग दिस प्रोसेस, दोज प्रोसेस. सो यामध्ये कुठेही ओरिजिनल प्रॉपर्टी चेंज होत नाही, म्हणजे इव्हॅपोरेशन म्हणा किंवा वॉटर सायकलमध्ये. त्याचबरोबर इव्हॅपोरेशनसारख्याच डिझॉल्विंग विरघळणे, बॉइलिंग उकळणे, मेल्टिंग वितळणे, हे सगळे फिजिकल चेंजेसचे एक्झाम्पल्स आहेत. हे 6वीला तुम्हाला झालेलं आहे. इव्हॅपोरेशन, डिझॉल्विंग, बॉइलिंग, मेल्टिंग, त्यानंतर कंडेन्सेशन, हे सगळे फिजिकल चेंजेसचे एक्झाम्पल आहेत. म्हणजे फिजिकल चेंजची डेफिनेशन लिहिली की आपण ही त्याची उदाहरणं लिहू शकतो. इव्हॅपोरेशन, डिझॉल्विंग म्हणजे विरघळणे, बॉइलिंग म्हणजे उकळणे, मेल्टिंग म्हणजे वितळणे, यात नवीन पदार्थ तयार होत नाही. सो हे रिव्हिजन म्हणून त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, त्याचबरोबर बघा आता केमिकल चेंजचं इथे एक दिलेलं आहे, एक्झाम्पल्स दिलेले आहेत की मेकिंग अ टेबल फ्रॉम वूड. आता काय सांगितलं, विच ऑफ द फॉलोइंग आर फिजिकल अँड केमिकल. आता टेबल तयार करणे
कोणता चेंज आहे रे, तर फिजिकल चेंज आहे. हां, लाकडापासून टेबल तयार झाला, पण ते नवीन पदार्थ तयार झाला नाही, लाकूडच आहे मूळचं. टेबल बघितलं तर लाकडाचंच राहणार, सो फिजिकल चेंज आहे. बर्निंग वूड, लाकूड जळालं तर मात्र कोणता चेंज झाला, केमिकल चेंज झाला, कारण त्यापासून राख तयार झाली, धूर आला, बरोबर आहे, त्यामुळं हा केमिकल आहे. ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट, काचेची वस्तू फुटणे, फिजिकल चेंज आहे, नवीन काही तयार होणार नाही. पण रायपनिंग ऑफ अ टोमॅटो, केमिकल चेंज झाला, कच्चा टोमॅटो होता त्यापासून तो पिकला, म्हणजे केमिकल चेंज झाला. रस्टिंग ऑफ आयर्न, लोखंड गंजणे, केमिकल चेंज झाला, कारण लोखंडावर दुसऱ्या पदार्थाचा थर जमा होतो, म्हणजे हा केमिकल चेंज झाला. लक्षात आलं. आता इथे एक छोटंसं एक्सपेरिमेंट आहे बघा. इव्हॅपोरेटिंग डिश, बाष्पन पात्र, शुगर बर्नर, ट्रायपॉड. आता हे थोडक्यात मी सांगतो की एका डिशमध्ये शुगर घ्यायची आणि त्याला हीट द्यायची आहे. बराच वेळ हीट दिल्यानंतर सुरुवातीला ती शुगर म्हणजे साखर वितळताना दिसेल, मेल्टिंग होईल्यानंतर त्याचा ब्लॅक सबस्टन्स तयार होईल. तर तो ब्लॅक सबस्टन्स म्हणजे कोल असणार आहे, म्हणजे साखरेला बराच वेळ उष्णता दिली की ती सुरुवातीला वितळणार आणि शेवटी काळ्या रंगाचा पदार्थ तयार होणार. तो काळ्या रंगाचा पदार्थ म्हणजे कोळसा असणार आहे, म्हणजे हा केमिकल चेंज असणार आहे. आणि शुगरच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आणि कोळशाच्या म्हणजे कोल जो आहे त्याच्या प्रॉपर्टीज वेगळ्या, त्याला कार्बन तयार झाला असंही म्हटलं जातं, म्हणजे हा केमिकल चेंज आहे ते इथं दिलेलं आहे. ओके, आता लास्ट पार्ट आपण घेऊया, करोजन. करोजन म्हणजे क्षरण होणे, म्हणजे गंजणे. वेन अँड आयर्न आर्टिकल रस्ट, रस्ट म्हणजेच गंजणे, लोखंडी वस्तूवर गंज चढतो. रेडिश ब्राऊन लेयर फॉर्म्स, त्यावरती त्या वस्तूवर रेडिश ब्राऊन लालसर तपकिरी रंगाचा थर जमा होतो आयर्न आर्टिकलवर. अ ग्रीनिश लेयर इज सीन फॉर्म ऑन अ कॉपर आर्टिकल, म्हणजे तांब्याची जेव्हा वस्तू गंजते त्यावेळी हिरवट रंगाचा थर जमा होतो, ग्रीनिश ऑन कॉपर. दिस प्रोसेस इज कॉल्ड करोजन ऑफ मेटल, याला धातूचं क्षरण झालं असं म्हटलं जातं, म्हणजे गंजली असं, हा करोजन सायंटिफिक वर्ड आला. करोजनचे परिणाम काय होतात, इफेक्ट्स काय होतात. थिंग्स बिकम वीक ड्यू टू करोजन, करोजनमुळे त्या वस्तू वीक होतात, वीक म्हणजे कमकुवत होतात. आणि हे कशामुळे होतं, करोजन इज कॉज बाय ऑक्सिजन, मॉइश्चर, वेपर्स ऑफ केमिकल्स इन द एअर. तर हवेतील ऑक्सिजनमुळे किंवा ओलाव्यामुळे किंवा हवेतील काही रसायनांच्यामुळे सुद्धा करोजन होत असतं. हे लक्षात ठेवायचं की वाईल क्लासिफाईंग चेंजेस वी टेक इन टू अकाउंट ऑनली द क्रायटेरियन ॲट अ टाइम, वन क्रायटेरियन म्हणजे एक घटक. हाऊएव्हर नंबर ऑफ डिफरंट क्रायटेरिया कॅन बी अप्लाय टू द सेम चेंज, म्हणजे एकच बदल या 6-12 प्रकारामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बसू शकतो. ओके, आता ही नवीन माहिती दिली. आयर्न आर्टिकल आर गिवन विथ अ थिन कोट ऑफ झिंक टू प्रिव्हेंट करोजन. आता करोजन टाळण्याचे उपाय आहेत बघा. करोजनची माहिती झाली, इथं डेफिनेशन आहे, कशामुळे होतं, परिणाम काय होतो. टाळू नये म्हणून काय करतात, आयर्न आर्टिकलवरती थिन कोट ऑफ झिंक म्हणजे झिंक हा जो धातू आहे त्याचा थर देतात, पातळ थर देतात, कोट म्हणजे थर. दिस इज कॉल्ड गॅल्वनायझेशन. मग व्हॉट इज गॅल्वनायझेशन असं येऊ शकतं, तेव्हा काय लिहिणार आपण, आयर्न आर्टिकल्स आर गिवन अ थिन कोट ऑफ झिंक टू प्रिव्हेंट करोजन, दिस इज नोन ॲज गॅल्वनायझेशन. पुढं कॉपर अँड ब्रास म्हणजे तांबे आणि पितळ आर कोटेड विथ टिन, टिन या धातूचा थर देतात, दिस इज कॉल्ड टिनिंग, त्याला काय म्हटलं जातं, टिनिंग. सो गॅल्वनायझेशन आयर्न आर्टिकलला, टिनिंग कॉपर अँड ब्रासला. आता नवीन टेक्नॉलॉजीची माहिती दिली. इन दिस एज ऑफ टेक्नॉलॉजी अ न्यू प्रोसेस कॉल्ड पावडर कोटिंग हॅज बीन डेव्हलप्ड. नवीन पद्धत किंवा नवीन तंत्रज्ञान, एक प्रक्रिया निर्माण झाली, पावडर कोटिंग. कोट्स ऑफ व्हेरियस कलर्स आर अप्लाइड ऑन मेटल लाईक आयर्न अँड ॲल्युमिनियम, दे प्रिव्हेंट करोजन ऑफ द मेटल. म्हणजे मेटलवरती, आयर्नवरती, यावरती काय केलं जातं, ॲल्युमिनियमसारख्या याच्यावरती तर एक वेगळ्या पद्धतीनं थर दिला जातो, त्याला पावडर कोटिंग अशी पद्धत म्हटली जातं, ज्यामुळे वस्तू बराच काळ करोजनपासून सुरक्षित राहू शकतात. ठीक आहे, म्हणजे या टॉपिकमध्ये हा करोजनचा भाग हा महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर जे 6 मुख्य टाईप आहेत, ज्यामध्ये 2-2 प्रकार आहेत, 6 दुने 12, प्रत्येकाची डेफिनेशन आणि 2-2 एक्झाम्पल्स आपण जर तयार करून ठेवले तर यामध्ये या टॉपिकची तयारी आपोआप होऊन जाते. तेव्हा या गोष्टी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायच्या आहेत. याच माहितीच्या आधारे एक्सरसाइज 13 जो आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. ओके, आणि या पूर्ण टॉपिकचं वाचन करायचं, त्याच्या डेफिनेशन्स आणि एक्झाम्पल्स, 2 एक्झाम्पल डेफिनेशन एवढा आपण सराव केला, टॉपिकची वेगळी तयारी करायची गरज नाही. ठीक आहे, तेव्हा हा सर्व अभ्यास विद्यार्थ्यांनी पूर्ण करायचा आहे. ओके, थँक्यू.